नाही, नक्कीच म्हणजे ही अभूतपूर्व परिस्थिती होती खरं म्हणजे. इतक्या मोठ्या प्रमाणात खासदारांनी एकत्र येणं, रस्त्यावर उतरणं, राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्यासारखे दिग्गज जे अगदी आपण त्याला म्हणतो की तोंडात सोन्याचे चमचे घेऊन जन्माला आलेले आहेत, अशा हम्म. लोकांनी रस्त्यावर येणं. तेव्हा तुम्ही उल्लेख केला शरद पवारांचा आणि मल्लिकार्जुन खरगेंचा. हम्म. वयाची 80 वर्ष त्यांनी पार केली आहेत, पण खुर्चीमध्ये बसून त्याने रस्त्यात आंदोलन केलं. महुआ मोइत्रा सारख्या खासदार त्या परदेशामध्ये होत्या वर्षानुवर्ष, त्यांना भारतीय मातीचा गंध देखील नाही, हम्म. अशा खासदार रस्त्यावर उतरणं, एका खासदारांना भोवळून पडणं, हे सगळं अनप्रेसिडेंटेड होतं. म्हणजे टीव्हीच्या भाषेमध्ये सांगायचं, व्हिज्युअल्स खूप छान होते, हम्म. त्याच्या ड्रामा खूप छान होता, लोकांना ते आवडलं पण असेल बघायला. आणि जवळपास सगळ्या विरोधी पक्ष रस्त्यावर उतरणं हे मला वाटतं की सरकारसाठी एका दृष्टीने धोक्याची घंटा अशी आहे. त्यांनी मांडलेल्या मुद्द्यामध्ये कितपत तथ्य आहे किंवा नाही यामध्ये मी जात नाही, पण विरोधी पक्ष कुठल्या तरी मुद्द्यावर एकत्र येतो या देशामध्ये, हे याच्यात दिसलं आपल्याला. हम्म. म्हणजे अखिलेश यादव त्यांच्यासारखा एका पक्षाचा अध्यक्ष मुख्यमंत्री राहिलेली व्यक्ती बॅरिकेडवरनं उडी मारून जाते, हम्म. हे चित्र फक्त आपण इथं आठवून बघा परत एकदा. आपण जर व्हिज्युअल्स आपल्या नाही प्रेक्षकांनी नाही बघितले आठवत. तर त्यांना असं वाटेल की त्यांना असं वाटू शकतं प्रेक्षकांना की हा एखादा सामान्य कार्यकर्ता असल्यासारखा पक्षाचा अध्यक्ष वागतोय, कारण हम्म. त्यांना ते करावं लागतंय. हम्म. विरोधी पक्षाच्या अस्तित्वाची लढाई असल्यामुळे यच्चे यावत सगळे विरोधी पक्ष याच्यामध्ये सहभागी झाले. हम्म. अगदी एखाद दुसरा कुठला अपवाद वगळता मला असं वाटत नाही कुठे याच्यापासून दूर राहिला असेल. ओके. मला मुद्दा एवढंच म्हणायचा आहे की या निमित्ताने विरोधी पक्ष एकत्र येऊ शकतो हम्म. आणि विरोधी पक्ष राहुल गांधींच्या पाठीमागे त्यांनी मांडलेल्या भूमिकेवर एकवटलेला आहे, हम्म. हे चित्र उभं राहिलंय. हम्म. परत सांगतो, राहुल गांधींनी मांडलेला मुद्दा योग्य का अयोग्य ही चर्चा आता नाही आहे. चर्चा काय आहे हम्म. की राहुल गांधींच्या मागे विरोधी पक्ष सगळा उभा राहिला, आणि राहुल गांधी हे विरोधी पक्ष नेते जरी असले हम्म. तरी एवढी वर्ष ते विरोधी पक्षाचा आवाज नव्हते. हम्म. ते याच्या पुढे विरोधी पक्षाचा आवाज म्हणून त्यांचं इमर्जन्स होणार आहे, आपल्याला हे लक्षात घ्यायला पाहिजे. त्या गोष्टीचं निदर्शक म्हणून त्याकडे बघतो.